सोलापुरात किरकोळ कारणावरून घरासमोर येऊन तिघांनी एका तरुणास हॉकी स्टिकने तर त्याच्या आईस लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले आहे। ही घटना गोदूताई विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर येथे घडली। या घटनेची नोंद 19 जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। अक्षय जनार्दन महाकाळ व 29 राहणार गोदूताई विडी घरकुल कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मधुकर अशोक पुट्टा वय 30, नरसिंह कोंपल्ली वय 30 व मुरली अनिल सुरम वय 36 या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पोलिसांनी सांगितले की 10 जानेवारी रोजी फिर्यादी हे घरी झोपले असता सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास तिघेजण गाडीवर घरासमोर आले। फिर्यादी हे घरातून बाहेर आल्यावर चल गाडीवर बस असे म्हणाले असता मी माझ्या गाडीवर येतो असे म्हटल्यावर एकाने हॉकी स्टिकने कमरेवर मारले। तेवढ्यात फिर्यादीची आई भांडण सोडवण्यासाठी आली असता एकाने लोखंडी रॉडने महिलेच्या डोक्यात मारून जखमी केले। तसेच फिर्यादीच्या अंगावर धारदार हत्याराने उजव्या हाताला डाव्या साईडला पाठीवर मारहाण करून जखमी केले। या घटनेची नोंद वळसंग पोलीस ठाण्यात करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मोरे हे करीत आहेत।